मध्ये धावतं समालोचन करू शकलं आणि अनेक रणजीपट्टू प्लेइंग 11 मध्ये सध्या मुंबई संघामधून खेळणारे काही रणजीपट्टू आहेत, बरेचसे खेळाडू आहेत, रॉस्टन डायस आहेत, आकाश पारकर, शाम्स मुलानी यासारख्या खेळाडूंसोबत सुद्धा मी चर्चा केली आणि तो माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग होता. मॅच सुरू होतोय, पहिल्या षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय दिगंबर आणि त्याला सामनावर जातोय बॅटर सुचल. सुचल तयार बॅटिंग करण्याकरता. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळून काढले काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकाच धाब्यावर त्याला खातं उघडता आलंय. पहिल्याच चेंडूवर एक धाव मिळाली. सुरुवात चांगली झाली ना की शेवट चांगला होतोय. आता विचार करतील दोन्ही संघ, कारण आता ही शेवटची स्टेज आजच्या वेळापत्रकातली आणि आजची संध्याकाळ गोड व्हावी त्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. आणि दोन्ही संघांनी एक एक विजय साकारले आहे, अनुभव आहे या मैदानाचा, आढावा त्यांनी घेतलेला आहे वातावरणाचा. बॅटचा हलकासा संपर्क आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गोल्डन डकवर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ओमचा खेळ संपला. पहिला धक्का ओम साईद धाबा. थँक्यू मनीष. ही आउट कटर आणि आउट स्विंगर होणारे चेंडूला ज्यावेळेस सामोरे जाताना त्यावेळेस भरपूर विचार करावा लागतोय. ग्लेन मॅग्राथचं मी उत्तम उदाहरण देईन, कारण जास्तीत जास्त त्यांचा मारा ऑफ स्टंपच्या दिशेनेच असायचा. आउट कटर चेंडू ते टाकायचे, मध्ये मध्ये इन कटर चेंडूचा सुद्धा मारा त्यांचा असायचा. तसाच मारा यावेळेला गोलंदाजाने केलाय आणि धूर्तपणा त्याचा पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालंय, गोल्डन डकचा शिकार बनलाय ओम हा खेळाडू. धक्का क्रमांक 1, पहिला धक्का लागलाय. धावसंख्या आहे ती 1 धाव. 3 धावांची पॅनल्टी, जी 2 धावांची पॅनल्टी होती ते ऍड केलंय. एकूण धावसंख्या 3. नवीन बॅटर राहुल गेलाय. चांगली बॅटिंग त्याने मागच्या मॅच मध्ये केली होती, आता सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागेल. जे प्रेक्षक आणि समर्थक मैदानाच्या आतमध्ये आहेत उजव्या बाजूला, त्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर झालं तर बरं होईल. इथे बसण्याकरता आपल्यासाठी जागा सुद्धा आहे. आमचे कमिटी मेंबर्स आहेत. शॉर्ट बॉल आडव्या बॅटचा वापर केला, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 1 धाव पूर्ण केली. चांगली फिल्डिंग होते आणि तितकाच चांगला थ्रो झालाय. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केले बॅटरनी. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 4. सुरुवात चांगली करावी लागेल तरच या मॅच मध्ये किंवा या टुर्नामेंट्स मध्ये राहू शकतात बॅटिंग करणारी टीम. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते आणि त्याचमुळे कधी कधी आपण जेव्हा रनिंग कॉम्पिटिशन पाहतो, काही जण सुरुवात थोडी धीमी करतात आणि त्यानंतर अचानकपणे ते गिअर शिफ्ट करतात, स्वतःचा वेग वाढवतात. त्याचमुळे जर तुमच्याकडे पर्याय तसे आहेत की मधल्या फळीतील फलंदाज, काही फलंदाज तुम्हाला जास्तीत जास्त धावा देऊ शकतील, तर कधी कधी थोडी सुरुवात करताना वेळ घेतला तरी चालेल आणि तोच वेळ कदाचित घेतला जातोय. पण उलट पक्षी जर आपण गोलंदाजांचा आढावा घेतला तर आतापर्यंत दिगंबरने फलंदाजांना स्कोपच दिला नाहीये मोठ्या फटक्यांचा. त्याचमुळे फलंदाज प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांसाठीचे, पण दिगंबरची एक तंत्रशुद्ध गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. पेनल्टी जरी इम्प्लिमेंट झाले पण तरी देखील फलंदाजी करताना धावा बनवल्या जातात. आतापर्यंत 4 चेंडूनंतर फक्त 5 धावा. बॅटरची कमजोरी काय आहे ती त्याने ओळखूनच चांगली गोलंदाजी केलंय. त्यामुळे बॅटरला सुद्धा आपले हात मोकळे करावे लागतील. शॉर्ट बॉल होता, राईट जास्त होतोय आणि बॅटरला आधीच खेळताना बघितलं या चेंडूला, बीट केलं बॅटरला. उसळी घेणारा चेंडू होता, डॉट बॉल. दबाव पुन्हा बॅटिंग करणाऱ्या ओम साईड डबा या टीम वर आलाय. षटक क्रमांक 1 सुरू आहे. निर्णय त्यांचा चांगला होता. या संध्याकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजी निवडली. या वातावरणाचा फायदा उचलण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झाला नाहीये. पण लेफ्टी बॅटर्ससाठी हे मैदान नंदनवन आहे आणि त्याचंच प्रमाण मैदानाच्या फलंदाज देतोय, षटकार खेचतोय. पहिल्या षटकाचा शेवट गोड होतोय. 6 साधावा. राजे
चांगला फटका होता आरियल ट्रॉफी कार्डी 2025 मध्ये पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर बॅटरने चांगलं पीक केलं होतं आणि पाठवून दिलं होतं त्या चेंडूला सीमारेषे पलीकडे. 6 धाव मिळाल्या. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 11 धावा. आता स्ट्राईक इन कडे बॅटर आहे सुशल. राहुल आणि सुशल जबाबदारीने चांगला खेळ करताना दिसतोय. आता सुशलला चमकावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये तितकी चांगली बॅटिंग त्याची झाली नव्हती. या मॅच मध्ये त्याला सिद्ध करावं लागेल की मी 11 मध्ये मजबूत का आहे, मी 11 मध्ये माझं नाव का येतोय. गोलंदाजी मार्गावर नंबर 2चं षटक टाकण्याकरता मयूर आलाय. मागच्या मॅच मध्ये मयूरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, वापसी करून दिली होती मागच्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या जोरावर. आता मयूर तयार. स्लोवर वन गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, खाली राहतो आणि यष्टी रक्षकाच्या पर्यंत पोहोचतोय. डॉट बॉल. आत्मविश्वास वाढून देत असत अशा प्रकारचे डॉट बॉल. बालाजी स्पोर्टची गोलंदाजी युनिक आहे आणि त्याचाच प्रमाण दिगंबरने या अगोदर दिलं आणि मयूर देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून सुरुवात या षटकाची डॉट बॉलने करतोय. फलंदाज जर आपण ओमसाई धाबाचे पाहिले तर मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ ओमसाई या संघाचा राहिला होता. फलंदाजी करताना गोलंदाजी करताना त्यांनी एक चांगलीच कामगिरी हाताळली होती. ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, बॉल खाली येतात, जजमेंट घेत आहेत. जास्त हालचाल करायची नव्हती पण उला साबण हातातून निसटावा तसा चेंडू हातातून निसटला आणि संधी मिळाली फलंदाजाला, ती म्हणजेच फलंदाज सुजल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 13. संधी मिळाली. एक सहज सोपा झेल सुटला गेलाय. जागेवरच उभं राहून तो झेल टिपायचा होता आणि नियंत्रण अंतिम क्षणी नजर ही बाजूला झाली त्या क्षेत्ररक्षकाची. 2 धावांचा फायदा झाला बॅटरला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. चेंडूला ऑन साइडला उडवलंय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू पुढे जातोय. चांगली फिल्डिंग होते अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकाद्वारे. एकच धाव सुजल या खेळाडूला. स्कोर मोज ऑन 14. एक धाव मोलाची आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. दोन्ही बॅटर आता चर्चा करतायत. करतील चर्चा, कारण या अगोदर संधी मिळाली होती फलंदाज सुजलला आणि आता संधी मिळणार आहे ते म्हणजेच राहुलला, ज्यांनी मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. त्याचमुळे आता ती चर्चा नक्कीच कशी असेल पाहूया. पण उत्तरार्धामध्ये कामगिरी देखील होणं गरजेचं आहे. पूर्वार्ध या षटकाचा आपण पाहिलं तर मयूरच्या अवतीभोवती राहिल्या. मयूरने एक ऑपॉर्च्युनिटी बनवली होती झेलजीच्या स्वरूपात बाद करण्याची फलंदाजाला आणि पहिल्या 3 चेंडू त्यांनी फक्त खर्च केला 3 धावा. त्याचमुळे आतापर्यंत षटक चांगलं राहिलेलं आहे बालाजी स्पोर्ट्स या टीमसाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने रोटेट होणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 15. नुसता वेग असून चालत नाही, त्या वेगावरती नियंत्रण असायला पाहिजे. इथे नियंत्रण नव्हतं गोलंदाजांचं. वाईड लाईनच्या अधिक बाहेर चेंडू निघतोय त्यामुळेच वाईट घोषित केलाय पंच विशाल पाटीलने. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार, कारण त्याने आपले बाजू बदलले. बॅटच्या रडार मध्ये चेंडू बसलाय काय पाहूया, कारण थोडंच लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. विकेटचं होते पतन. बॅटर रोहितला परतावं लागतं. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 15. राहुलचा फटका पूर्णतः चुकला. राहुलला ठाऊक आहे की स्क्वेअर ऑफ द विकेट त्याच्या पक्षात हवा आहे आणि ते इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करताना गडबडले आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात ते बाद झाले. आणि त्याचमुळे एक मोका होता टीम ओमसाई धावाकडे लेफ्टी बॅटरचा फायदा उचलण्याचा. तो फायदा उचलला होता. एक षटकार राहुलच्या बॅटमधून आला होता पण त्यानंतर त्यांचा खेळ जास्त काळ टिकला नाही. सुजल नाईक आता नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. सुजल नॉन स्ट्रायकर एंडला आहे. धावसंख्या आपण पाहतोय झाले 15 धाबा. ओमसाई धाबा या संघाची. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. मरूच्या खात्यात विकेट जाते. फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला राईटी बॅटर सुजल नाईक. ड्राईव्ह केलाय बॉलला आउटसाइड एज. बॉल पोहोचतोय कबो पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल दिगंबर बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न चालवले जातील आणि आता तिसरी धाव सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, कारण फील्ड मिस्टेक डीप मध्ये झाली होती आणि त्याचमुळे या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगलंच कॉलिंग आणि कॉम्बिनेशन या 2 फलंदाजांचं. दोन्ही सुजलचं पाहायला मिळतंय. 3ची वाढतो आणि धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 18 धावा. 18 धावा झालेत. म्हणजेच वाटचाल तर चांगली आहे. 9 पेक्षाही जास्त सरासरीने ही वाटचाल या टीमची पाहायला मिळाली.
षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 18 धाबा धावपळकर समजलेत. लढावा लागेल. अजूनही धावपळक जर वाढत गेलाय तर फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला विकेट मिळवण्याकरता प्रयत्न सुरू आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. बाळाजी स्पोर्ट्स संघ टॉस हरल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे फिल्डिंग करण्याची. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल चेंडूला ऑन साइडला पाठवून दिले लॉंग लेग रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षकाद्वारे. तितकाच चांगला थ्रो होतोय. एकच धाव मिळाली या शेवटच्या बॉलवर. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत. 2 गडी बाद 19. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 19. बालाजी स्पोर्ट्स आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. आपण आपला गोलंदाज पाठवून द्या. क्षेत्ररक्षण सातत्याने बदलू नका. एक फेअर गेम प्ले झाला पाहिजे. वेळेबद्दलची कुठली सूचना स्वीकारली झाली नाही ती आम्ही देखील टॉसच्या वेळी ती दोन्ही कॅप्टनला सूचना दिली होती. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 19 झालेली आहे. चांगलाच खेळ दोन्ही संघांच्या वतीने संधी आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. सुजल जो पहिल्या क्रमांकावर आला होता तो स्ट्रगल करतो. त्याच्या वतीने एकही बाउंड्री किंवा एकही सिक्स आला नाहीये. पण सुजल नाईक यांच्या वतीने एका चेंडूमध्ये एक ट्रिपल पाहायला मिळाली. फलंदाज राहुल यांनी एक षटकार खेचला. 7 धावा करते बाद झाले. ओमला खातं खोलता आलं नाहीये. त्याचमुळे आतापर्यंत गोलंदाजांनी आतापर्यंत या डाबामध्ये भाव खाल्लेला आहे. दिगंबर आणि मयूर. यस, चांगली गोलंदाजी त्यांची झाली या सत्रामध्ये. या संध्याकाळच्या सत्रात चांगलं काम त्यांनी केलंय. फलंदाजाने सुद्धा मला असं वाटतं की या सत्रामध्ये जे धावसंख्या आले ना ती सुद्धा चांगली धावसंख्या आहे. उर्वरित 2 षटकं आहेत आणि 2 षटकामध्ये सुद्धा काहीतरी प्लॅनिंग केलंय. जशी चर्चा झाली पाणी आल्यानंतर 2 बॅटरची आणि ते पाणी नव्हतं तर तो खऱ्या अर्थाने गायडन्स होतं. खऱ्या अर्थाने ती एनर्जी होती त्या 2 बॅटर करता. प्लॅनिंग शिवाय क्रिकेटचा खेळ नाहीच आहे. फक्त हातात बॅट घेऊन हातात बॉल घेऊन तुम्हाला क्रिकेटचा खेळ जिंकता येत नाही. तर योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणूनच वेगवेगळे गेम प्लॅन्स असतात. प्रत्येक संघाची वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. चला स्पीडअप करा. बघा मी तेच तुम्हाला सूचित करतोय की वेळेबद्दलची सूचना स्वीकारली जाणार नाही. ऑन साइडला खेचून म्हणायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे जाईल. फाईन लेगला प्रोटेक्शन आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते 20. स्कोर मूव्स ऑन 20 नाव. वेळ फार महत्वाचा आहे त्यामुळेच वेळेकडे लक्ष असू द्या दोन्ही टीमचं. गोलंदाज मार्गावर तयार. पियुष त्याच्या गोट्यातील पुढचा बॉल सुजल करता. ऑफ स्टंपर शपथ झालाय. क्रॅकिंग स्ट्रोक. गॅप मध्ये चेंडू जाईल काय. चांगली फिल्डिंग झाली नव्हती. खराब फिल्डिंग आणि नतीजा आपण बघितलं एकाच रूपांतर दुसऱ्यामध्ये होतोय. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षकांनी चूक केली. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या पोहोचली 22 वर. क्रिकेट हा शिकण्याचा खेळ आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही काही ना काही नवीन गोष्टी शिकता आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. बालाजी स्पोर्ट्सला पंच केला होता फलंदाज सुजल नाईकने. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता बॉल पर्यंत पण तो बॉल गॅदर करता आला नाही. बॅटच्या टोला कनेक्शन. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सुजलचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. बॅटिंग एंडला थ्रो. चांगल्या प्रसंगावरून क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. एकदा पूर्ण केली जाते. पियुषचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. बालाजी स्पोर्ट्स साठी धावसंख्या 23. मोठे फटके मिळत नाही या षटकामध्ये. म्हणजेच काय तर पियुषने बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय बॅटरला पूर्णपणे रीड केलंय आणि त्या अनुषंगाने त्याचे हे षटक पडताना दिसतंय. शॉर्ट बॉल होता. चेंडूला हुक केलंय. गोलंदाज त्या ठिकाणी काहीतरी नाराज होतोय. सहज सोपा झेल सोडला गेलाय आणि पुन्हा बॅटर पूर्ण करताय 2 धावा. ओहो हे काय चाललंय. अजूनही हा चेंडू काही संपत नाही. ही 3री धाव मिळाली. डोक्यावर हात येत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूंचे. पश्चातापाचे निशाणे आहेत. 1चं रूपांतर 2 मध्ये. 2चं रूपांतर 3 मध्ये. 3 धावांचा होतोय फायदा. धावसंख्या पोहोचली 26 वर. एक्स्ट्रा मेंबरचे हावभाव सांगतायत की यांचं मी काय करू. म्हणजे इतक्या मिस्टेक झाल्या तर प्रतिस्पर्धी संघ ओव्हरटेक करून जाईल. त्याचमुळे त्यांची देखील अपेक्षा आहे. भावना त्यांच्या जुडलेल्या आहेत की आपला संघ चांगला खेळावा. त्यासाठी त्या सुधारणा आवश्यक आहेत. पण इतक्या मिस्टेक्स करून नाही जाणार बालाजी स्पोर्ट्सला. आतापर्यंत 3 ते 4 मिस्टेक झाल्या आहेत आणि त्याच गोष्टींचा फायदा ओमसाई धाबाचे फलंदाज उचलतायत. ही ट्रिपल मिळालेली आहे आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 26 वर. गोलंदाज चुकला होता. हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज चुकला. कॅच आली. नंतर क्षेत्ररक्षक चुकला. पण या सर्व गोष्टी आपल्याला या मागच्या चेंडूवर पाहायला मिळाल्या. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चांगला बॉलिंग अटॅक गोलंदाज पियुषच्या वतीने पाहायला मिळाला. 5वा बॉल डॉट.
यस, 5वा चेंडू निर्धाव टाकलाय, म्हणजेच आता इथे रोखलंय. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकताय आदरणीय सन्मान्य उमेशजी दामोदर मुकादम साहेबांचं आगमन झालं आणि सोबतच दीपकजी भुरे, एक अतिशय चांगले गुणलेखक म्हणून बऱ्याच वर्ष आमच्या समिती असायचे. दीपकजी, आपलं आम्ही शब्दसम्राने स्वागत करतो आरएल ट्रॉफी खार्डी 2025 मध्ये. व या पुढच्या बॉलकडे इम्पॅक्ट इन लाईन, बरोबर मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. पंचांकडे अपील केले आणि पंचाने बोट आकाशाकडे उंचावलंय. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकाभर धाबा आहेत त्या 26 धाबा. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट गॉन. तीन षटक संपले, धावसंख्या 26 झाले आणि गडीबाद झालेले 3. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय बालाजी स्पोर्ट्स या टीम कडून रोशन आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल सुजल. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाज करतायत, पण तो वेग वाढवताना काही मिस्टेक्स त्यांच्याकडून होत आहेत. तर एकंदरीत या डावाचा आढावा घेतला तर एकमेव षटकार राहुलच्या बॅटमधून आपण या अगोदर पाहिला होता. त्यानंतर एकही बाउंड्री नाहीये, एकही सिक्सर नाहीये इतर फलंदाजांच्या वतीनं. रोशन येतो बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. पुढे आले ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑनला बॉल पोहोचेल, लॉंग ऑनला एक सिंगल होते कंप्लीट. अजूनही क्षेत्ररक्षक बॉल अडवू शकत नाहीये, पण एकाच धावेचा ध्यास या फलंदाजांनी घेतला होता. एकदा वाढते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 27. खरं तर विकेटवर दोन्ही बॅटरचा एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे. इथे 2 धावा सहज झाल्या असता बॅटिंग करणाऱ्या टीम करता. धावसंख्या पोहोचली ती 27. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. अशा 5 बॉलवर पाहूया कशा पद्धतीने तुटून पडतायत. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, वाईडचा इशारा आलाय पंच विशाल पाटील सरांचा. एका धाब्याची भर झाली आहे आणि धावसंख्या पोहोचली 29 वर 28 वर 28. कॉर्नर ऑफ द क्रेज बॉलिंग अटॅक आपण पाहतोय बॉलर रोशनचा आणि एक चांगलं रिदम आहे गोलंदाजीमध्ये. जसा मी उल्लेख केला होता की ते बॉलला एक चांगला लूप देत आहेत. लेंथ बॉल आहे आणि त्यानंतर हातभर बॉल वळतोय आणि त्याच मी उजव्या हाताच्या बाहुबली फलंदाजाला सुद्धा तो बॉल आपल्या रीच मध्ये घेता येत नाहीये. रोहित आहे नाराज, येतोय डॉट बॉल. धावसंख्या थांबले 28. पुढचा बॉल बघूया काय तयारी असेल बॅटरची. ओ, आता फुल पिच बॉल होता. चेंडूला खेळून काढला जाता मिड ऑफ मध्ये. लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलेपर्यंत 2 धाबा आता इथे पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय दाखवलं या दोन्ही बॅटरने. स्कोर मोव्स ऑन 30. धावसंख्या झाली 30. शेवटचे या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगला सामना रंगतोय दोन्ही संघांकडून. ते इक्वल एफर्ट्स दिसत आहेत. तो प्रतिकार दिसला पाहिजे. प्रतिकार दिसला तरच मग तुमचा सामन्यावर अधिकार आहे असं तुम्ही प्रिटेंड करू शकता. पुढे आले बॅटची लिडिंग एज. बॉल मागे शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोचला होता पण बॉल रिकोशिएट झाला गलीमध्ये. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण आता तिसरी धाव घेताना फलंदाज होत आहेत बाद. मिळतात या 2 धावा. धावसंख्या 32. धावसंख्या 32 आणि प्लीज घाई करा, टीम मीटिंग करू नका. प्रत्येक वेळी आपण सर्वजण एकत्रित येऊ नका. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. रोहित आता असेल आणि नुकताच बाद झालेला फलंदाज सुशल यांनी 12 धाबांचं योगदान दिलं. बॅटर गेलेत खेळण्याकरता दिशांत. शेवटचा जर आपण विचार केला, शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू. दिशांत इज ऑन स्ट्राईक. करावा लागेल त्या बॅटरला. मोठा फटका खेळताना अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. चेंडू हवेत आहे आणि फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू असताना या 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या दिशांत या खेळाडूने. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 34 धाबा. समाधानकारक धावसंख्या आहे असंच मी म्हणेन आता सुद्धा. एक्झॅक्टली, पण अजूनही समाधान झालंय कुठे. एक डाव बाकी आहे पण एक बॉल सुद्धा बाकी या पहिल्या डावातला.
चांगली बॉल ग्रिपिंग आहे रोशनकडे. जेव्हा चेंडू जुना होतो, फर थोडंसं हार्ड होते, अशा वेळेला तुम्हाला बॉलला ग्रिप करणं सोपं जातं आणि त्यानंतर तुम्हाला तो टर्न सुद्धा देता येतो, जो टर्न सातत्याने रोशन चेंडूला देतोय. यावेळेस बघा हेलिकॉप्टर उडवलंय, लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा उद्देश. हा षटकार मोठा इम्पॅक्ट टाकेल पुढच्या डावावर. शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि एका चांगल्या स्थितीमध्ये ओम साई धावा हा संघ पोहोचलेला. धावसंख्या पोहोचते 40 वर. जिंकण्यासाठी 24 चेंडू 41 धावांची गरज. बालाजी स्पोर्ट्स 24 चेंडू 41 धावा. हे तुम्ही बघू शकतायत आमचे प्रमुख अतिथी आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये भावेश लाड यांना अतिथी कक्षामध्ये बघताय तुम्ही. त्यांच्या समेतच भावेश आहेत, अतुल आहेत, चांगले क्रिकेटपटू RL खर्डी टीमचे इथे पाहायला मिळत आहेत. भरपूर मेहनत या आयोजकांची आहे. एकविरा ग्रुप खर्डीची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. रामजी लाड यांचं सुद्धा कौतुक करावं तितकंच कमी आहे. सर्वांनाच एकत्रित घेऊन ते चालत आहेत. एकीचं बळ जेव्हा असते ना तेव्हाच मिळत असते फळ, आणि ते फळ तुम्हाला मिळवायचं असेल तर मैदानामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. 11 खेळाडूंची एकी, 11 खेळाडूंची युनिटी तुम्हाला पुढे घेऊन जात असतं. पंचांच्या भूमिकेमध्ये विशालचे पाटील, प्रसन्नाचे भोईर, मालचेपाडा येथून ते बिलॉंग करतायत आणि आजपासून या स्पर्धेमध्ये ते जॉईन झालेत. पहिला दिवस खूप कौतुक करेन मी आयोजकांचं. 2 वाजता, 1:45 वाजता, आय थिंक 1:50 पहिला बॉल पडला होता, तरी सुद्धा 4-4 षटकांच्या मॅचेस वेळेवर या ठिकाणी संपताना दिसत आहेत. खूपच मेहनत घेतलंय. एकाकी अचानकपणे मैदानाची उपलब्धी करून दिली. उमेश मुकादम त्यांचं सुद्धा कौतुक करावं तितकंच कमी. त्याने सुद्धा चांगला सपोर्ट्स या स्पर्धेमध्ये त्याने दिलाय. उजव्या बाजूला ते उपस्थित आहेत. त्यांना पुन्हा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. पहिल्या दिवसातील शेवटचा मॅच आहे. 40 धावसंख्या बनवले पहिल्या इनिंग मध्ये ओम साई डाबा टीमने आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आता बालाजी स्पोर्ट्स टीमचे 2 बॅटर उतरले. करण आणि निखिल. मागच्या मॅच मध्ये करणने 35 धावांचं योगदान दिलं. 35 धावा बनवून मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवला होता. आता सुद्धा त्याचा अडथळा दूर करण्याकरता गेम प्लॅनिंग केलं जाईल ओम साई डाबा या टीमचं. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळेच वेळेचं बंधन आहे ते आपण लगेचच पाळा. वेळ फार महत्वाचा आहे, वेळ फार किमती आहे. गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय रोहित पाटील. सामोरे जाते करण. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगले फिल्डिंग होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न होतोय करण व निखिल या दोघांकडून. धावसंख्या 1. करणने आपलं खातं तर उघडलंय. आता निखिलवर जबाबदारी आहे. या सत्रामध्ये फायदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला होऊ शकतोय. ज्या पद्धतीने आपण अनेक स्पर्धा बघितल्यात. व्हॉट डिलिव्हरी. ड्रीम बॉल टाकलाय. बॅटरला अचंबित करणारा चेंडू आहे. अचानकपणे आत वळतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. डॉट बॉल. दबाव टाकला जातोय अशा डॉट बॉलने बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 41चं टार्गेट आहे. धावसंख्या 1. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1च धाव. ओ सबमरीन डिलिव्हरी. या आधी राईट झाला होता चेंडू, आता खाली राहतोय.
हे तंत्र आहे गोलंदाजीचं. अचूक आणि भेदक मारा करतोय रोहित पाटील हा खेळाडू. गोलंदाज म्हणून त्याच्या नावाची चर्चा होते. एक युटिलिटी क्रिकेटर. युटिलिटी म्हणजे काय? एक अष्टपैलू खेळाडू. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा दमखम राखणारे खेळाडू आहेत. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 44 धावा पूर्ण केलेत. ओहो, ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिलंय. पाईन लेग पट्ट्या बाहेर. पाईन 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 अँड पाईन स्ट्रोक. सिक्सर. 6 धावा. अगोदर त्रस्त करणारे चेंडू होते आणि म्हणतात ना, खेळ जर जास्त टोचत असेल तर त्याला ठोकलेलाच बरा. तोच इरादा केला. ऑफ स्टंपर शफल झाला आणि काय चांगलं शॉर्ट सिलेक्शन केलं. थेट फाईन लेग पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवलं. 6 धाबां करता. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल इथे सरळ खेळायचा होता. चेंडू जातोय ऑन साइडला. पाहूया किती धाव मिळत आहेत. गॅस बरोबर एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मध्ये 3. धावसंख्या झाली आहे ती 8. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धाबा. एक मोठा फटका आल्यानंतर रोखणं सुद्धा गरजेचं आहे. विकेट मिळवणं गरजेचं आहे. न थकता न भीता चांगलं काम गोलंदाजांना करावं लागेल. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल. ओह, काय चांगला चोप. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या जवळ. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. फलंदाज होतो इथे फेल. बिग ब्लो. मोठी विकेट गॉन. थँक्यू. पंचांनी रिफर केलंय. आय थिंक षटकार आहे की विकेट आहे याबद्दल तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय आणि ते चेक केलं असेल. उजव्या बाजूला रामची लाड आहेत. त्याच्यानंतर आपण बघतात भावेची लाड काहीतरी चर्चा करत आहेत. तिसरे पंच म्हणून विनंती करतो मी अतुलला. बॅटर इज गॉन. इथे चेक केलं गेलंय. विकेटचं पतन होतोय. त्यामुळेच एक मोठी विकेट, मोठी सफलता मिळवली. पहिला धक्का लागलाय करण, ज्याने बनवले होते मागच्या मॅच मध्ये रन, त्याला पाठवलंय एकाच धावसंख्येवर. 2 बॉलचा सामना केला. एकच धाव त्याने बनवली. धावसंख्या आहे ती 8. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 33 धाबांची गरज आहे. मनीचे पुन्हा एकदा माझ्यासोबत जुडले जात आहेत. 18 मध्ये पाहिजे 33 धाबा. सोपं असं काहीच नसतं. जिंकण्यासाठी तुम्हाला झटावंच लागतं. आणि पाहूया तीच झटपट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही घटकांची पाहायला मिळालेली आहे. त्याच मी आता पाहूया आस्किंग रन रेट तर 11चा दाखवतोय, पण तसा खेळ आता फलंदाजांचा पाहायला मिळेल का? या अगोदर उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण डीप मध्ये पाहिलं. ओमसाई धाबा या संघाकडून. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर उलट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल थर्ड मॅनला बॅटिंग एंडला थ्रो बॅकअप आहे बॉलरचं. त्याच वेळी पूर्ण केली जाते. एक सिंगल एका धाब्याची होते. वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 वर. मुलाची धावसंख्या मिळते 9 धाबा आणि खऱ्या अर्थाने कंबर मोडीचं काम केलं. एक जो अडथळा होता, जो बॅटर गोलंदाजाला त्रस्त करणारा जो अडथळा होता, तोच दूर केलाय. त्यामुळेच पुढचे मार्ग हे मोकळे चालेत. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 9 धाबा. गोलंदाजी मार्गावर तयार आहे. बघूया कशा पद्धतीने आता पुढचा चेंडू असेल आणि फलंदाज नेमकं कसं टॅकल करतायत. पुढचा बॉल. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. चांगला फटका. चेंडू हवेत आहे. पुन्हा काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक निवडलाय. विकेटचं झालंय पतन. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 9. पारू नेसली गो नवा सारा. पारू नेसली गो नवा सारा. पारू दर्याचे चेला. पारू दर्याचे चेला. अपूर्ण मनस्थितीने खेळलेला फटका जास्त तुम्हाला फायदा देऊन जात नाही. बॅट जर आपण पाहिली तर फक्त अपूर्ण स्विंग झाली होती आणि त्याचमुळे आता तीच
रोखोक आवश्यक होती जी फलंदाजांची ती रोखोक पाहायला मिळत नाहीये. कारण एका बाजूनं ज्यांनी षटकार खेचला होता ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत जरूर, पण करण ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये रन दिले होते, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी जिंकला होता ते एक धाव करून बाद झाले. जयेश त्यामागोमाग एक धाव करून बाद झाले. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन पोहोचतायत. सुरुवात या षटकाची चांगली करतायत राहुल. तिसरा बॉल या षटकातला खाली राहिलाय बॉल आणि खाली राहिल्यानंतर मग तुम्हाला तो मनातला फटका मैदानात आणता येत नाहीये. डॉट बॉल. खऱ्या अर्थाने लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं त्या लाईफ लाईनचा वापरच होताना दिसत नाही. मोठे फटके खेळण्याचाच प्रयत्न होतोय. इथे कमजोर चेंडू जेव्हा असेल ना तेव्हा तुम्ही तुटून पडू शकतायत. धावसंख्या सध्या आहे ती 9 धावा. अजूनही 32 धावा पाहिजेत हा मॅच जिंकण्यासाठी. आता ऑफ स्टंपर शपथ झालाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार दबाव मधून बाहेर काढणारा बॅटरने ठोकलाय षटकार. झाले 15 आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. तुमचं सामर्थ्य तुम्हालाच ओळखायचंय, त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाहीये आणि तेच सामर्थ्य ओळखताना फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपली ऊर्जा सादर करतोय. षटकार खेचतोय रोशन आणि आपल्या संघाला आधार देतो 6 धावांचा. धावसंख्या पोहोचते आता 15 वर. जिंकण्यासाठी दोन्ही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. पुढचा बॉल. अजून एक मोका मिळाला होता. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झालाय. येतोय हा डॉट बॉल. दुसऱ्या षटकातला हा 5वा बॉल डॉट. शेवटचा एक बॉल बाकी. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय यावेळेला ते म्हणजेच पंचांवर. दबाव तर बॅटरवर टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, परंतु पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न दिसलाय अपील करता. पुढचा बॉल स्लॉक करायचा होता बॅटरला. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यामुळेच पंचांनी अपील केल्यानंतर नाकारलं त्या गोलंदाजाला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना बालाजी स्पोर्ट्स टीमची धावसंख्या झाली आहे ती 15. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. या 26 धावा होतील की नाही आशंका निर्माण झालंय. तत्पूर्वी त्याचं निवारण करण्याआधी आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. DJ Rohit. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. दडपण तर प्रत्येकावर येईलच. क्रिकेटचा खेळ तसाच आहे. दडपण नसेल तर क्रिकेट खेळाची मजाच राहत नाही आणि त्याचमुळे पाहूया दोन्ही संघ तर दडपणामध्ये आहेतच. पण पाहूया दडपण जुगारून कुठला संघ बाजी मारून जाईल, हा सामना जिंकून जाईल आणि पुढच्या फेरीत पोहोचेल. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय. यज्ञेश येतात पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकरला फलंदाज आहेत निखिल. दरम्यान व्हाईट बॉलने सुरुवात होते या षटकाची. 12 चेंडू 25 ची गरज. यस, अतिरिक्त धाव मिळाली आणि स्कोर बोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 12 मध्ये पाहिजेत 25 धाबा. मोठे फटके खेळावे लागतील. चांगली रणनीती, चांगला दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावा लागेल बॅटिंग करताना बॅटरला. यज्ञेशने पुढचा बॉल बघूया कसा टाकतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. कव्हरच्या दिशेने हा चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातोय. थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. दोघांनी मिळून या 2 धाव पूर्ण केल्यात. कारण एकेरी दुहेरी धावा म्हणजेच काय, तुमचा आत्मविश्वास त्याच्याने वाढू शकतोय. धावसंख्या या वेळेला पोहोचली 18 वर. अजूनही पल्ला गाठायचा आहे 23चा मनीषची. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त रंगलेली आहे. दोन्ही संघ माघार घेण्याच्या इच्छेत दिसत नाहीये. जिंकण्याचाच इंटेंट दोघांचा. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. क्षेत्ररक्षक नाही म्हणून विकेट किपर पोहोचले, पण तोपर्यंत एक धाव वेगाने पळून पूर्ण केलेली आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची भूक लागलेली आहे आणि पाहूया जिंकेल नेमका कोणता संघ, कारण दोन्ही संघांकडून समसमान प्रतिकार पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. म्हणजेच धावा झालेल्या आहेत 19. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 22 ची. बॉल शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 22 पाहिजे. प्रयत्न तर सुरू आहेत आणि म्हणतात ना की प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येतोय.
प्रयत्न करायला पाहिजेत, यश मिळेल. फुल टॉस बॉलवर चढवले हल्ला, चेंडू गाठतोय लांबचा पल्ला आणि षटकारांची वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वॉट स्ट्रोक, सिक्सर. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हा षटकार खूप महत्वाचा होता. फुल टॉस टाकला आणि फुल टॉस बॉलवर मग षटकार खेचलेल्या फलंदाज रोशनने. या अगोदर एक षटकार रोशनच्या बॅटमधून आलाच होता. त्याला सिंगल डबल चौकारांवर विश्वास नाहीये, त्याला फक्त षटकारांवर विश्वास आहे. तेच आतापर्यंत त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 3 डॉट म्हणजे 5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 12 धावांचं योगदान दिलं फलंदाजी करताना. लेग कटर होता, रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडून बॉल राईज होतोय. विकेट कीपर इन ऍक्शन मध्ये येतोय. डॉट बॉल महत्वाचा होता. ओम साई धाबा या संघासाठी तो डॉट बॉल येतोय गोलंदाज यज्ञेशच्या वतीने. आता इक्वेशन बदलले. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची गरज. चांगला बॉल यावेळेला गोलंदाज यज्ञेशचा पहिल्यांदा आला. धावसंख्या धावपळकावर आहे ती 25 धाबा. 8 मध्ये पाहिजे 16 धाबा आणि त्या 16 धाबा करण्याकरता प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत रोशनचे. त्याच्याकरता हा महत्वाचा क्षण. विकेटवर आहे रोशन. काय नाव करील रोशन. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळून काढलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. मिड विकेट मधून शतरक्षक थ्रो करण्याआधी एक धाव पूर्ण केली बॅटरने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 26 वर. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत 15 धाबा. 7 मध्ये 15. अति तटीची लढत आहे मैदानाच्या आत. वॉड मॅच अशीच तर लढत प्रत्येक प्रेक्षकाला भुरळ घालत असते आणि दिवसभरामध्ये आपण ज्या काही मॅचेस पाहिलेल्या त्यापैकी सर्वात चांगली मॅच रंगली ती आजच्या वेळापत्रकातली शेवटची. 7 चेंडू 15. लेन बॉल होता, ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि विकेट कीपर टिपतोय. झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. 3 षटकाचा खेळ संपला. जिंकण्यासाठी आता बालाजी स्पोर्ट्सला 6 चेंडूंमध्ये 15 धावा पूर्ण कराव्या लागते. 6 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. जन्म तुझको बांधे गोरी तेरे नैनों में हम बस जाते. तो जन्म तुझको बांधे गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसा दे गोरी तेरे नैनों में हम बस जाते. तो जन्म तुझको बांधे गोरी तेरे नैनों में. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 15. रोशन अजूनही बघितलं तर विकेटवर आहे. स्ट्राईक इन कडे असेल आणि मोठी जबाबदारी त्याला इथे पार पाडावी लागेल. एकतर मॅच जिंकण्याकरता प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला अपेक्षा आहेत. 15 धावा ते डिपेंड करू शकतायत कारण एकूण धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. 6 मध्ये 15ची गरज आहे. टीम मीटिंग पुन्हा होते. गोलंदाजाला काहीतरी गायडन्स केलं जातोय. वेळ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. वेळ आणि क्रिकेटचा खेळ जितका महत्वाचा आहे तुमच्या आणि आमच्या करता. चर्चा आपण करणार आहोत. शेवटचे षटक टाकण्याकरता आलाय दीपेश. एक चांगला खेळाडू आहे दीपेश. तयार. ओ आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा. वाईड लाईनच्या बाहेरून हा चेंडू जातोय त्यामुळेच पंचाने इशारा केलाय वाईडचा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 27 वर. 6 मध्ये आता 14ची गरज आहे. 6 बॉल 14ची गरज. एक एक बॉल महत्वाचा आहे. एक एक सेकंद महत्वाचा आहे. एक एक पाऊल महत्वाचं आहे. ते तुम्हाला जोखमीने टाकायचंय, सावधानीने टाकायचं आणि त्याचमुळे शेवटच्या षटकावर आपण आलेलो आहोत. परिणाम काही येऊ द्या पण तुम्हाला तुमचं 100% योगदान द्यायचं असतं. तेज गोलंदाज देतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस परफेक्ट बॉल पिच केला. बॉल खाली राहिलाय. सबमरीन बॉल होता. एक बॉल कमी झालाय. आता जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 14 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5. खरोखरच 14 धावा बनवण्याकरता सध्या प्रयत्न सुरू आहे. मेहनत सुरू आहे. परंतु त्या होतील काय. गोलंदाजाने जे गायडन्स मिळाला होता त्या गायडन्स प्रमाणेच मार्गदर्शनाप्रमाणे चांगले चेंडू टाकलेत. पुढचा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे. जेल टिपण्याकरता प्रयत्न आहे सुरू. विकेटचं पतन. लॉंग ऑफ मध्ये टिपलाय जेल. फलंदाज होतो इथे फेल. मॅच मध्ये केले वापसी. गॉन.
हो तू होती हेमा मालिनी आती तो दिनों धर्मेंद्र होते गोरी तेरे नैनों में हम बस जाते सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते जिंकण्यासाठी आता 4 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, सुजल पोहोचतायत. शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमक्या कोणत्या संघाचा होतोय त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डीबीएन लाईव्ह वर सुद्धा प्रेक्षक गर्दी करतायत. या मैदानावर सुद्धा प्रेक्षक अजूनही निकालाची वाट पाहतायत. निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागेल? एका बाजूला आहे ओम साई धाबा, एका बाजूला बालाजी स्पोर्ट्स. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावा. ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑनला, बॉलवर पोहोचतोय, चांगलं कलेक्शन, एक सिंगल मिळते. 3 चेंडू 13. 3-13 कुठल्या टीमचे वाचतील? दोन्ही टीम आजच्या या शेवटच्या मॅच मध्ये चांगला खेळ करताना दिसलेत, परंतु जिगरबाज खेळ करणारा संघच पुढे जाईल. 3 मध्ये 13 ची गरज आहे. धाबा बनवू शकतायत, आत्मविश्वास निर्माण करावा लागेल बॅटरला आणि आत्मविश्वास निर्माण करता हा मोठा फटका त्याने खेचलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक तैनात होता, विकेटचं झालंय पतन. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 13 धाबांची गरज आहे. धाव संख्या थांबली, विकेट डाऊन. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनएक्सपेक्टेड थिंग्स आणि पाहूया आता त्याच्याच गोष्टी पाहायला मिळतील का. 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. पुढचा बॉल डॉट आणि आता सामना जवळपास ओमसाई धाबा संघाच्या बाजूने झुकलाय. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 ची गरज. 1 चेंडू 13 धाबांची आवश्यकता. चांगला मॅच पाहायला मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. डीबीएन लाईव्हचा आपण आभार मानूया. खूप चांगलं काम त्याने आजच्या दिवसात केलंय. डे 2 मध्ये सुद्धा चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांची चर्चा मनोज पाटील यांनी नुकताच केली. आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू जातोय स्कोर लेग रिझन मध्ये आणि याच बरोबर या मॅचला जिंकलंय ओम साई धाबा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल त्या टीमचं आणि या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल मनपूर्वक आभार मानूया आपण बालाजी स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर वन अँड ओनली मिस्टर दीपेश इज द मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 3 धाबा आणि 2 विकेट्स त्याने मिळवले. सो दीपेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय रामजी लाड